श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 14 जुलै म्हणजेच मंगळवारी आली आहे ज्येष्ठ अमावास्या. या दिवशी ज्येष्ठ महिना संपून आषाढ महिन्याची सुरुवात होणार आहे. या अमावास्येचा प्रारंभ 13 जुलैला सायंकाळी 6:50 होणार असून समाप्ती 14 जुलैला दुपारी 3:13 होणार आहे. आणि उदय तिथीनुसार ही ज्येष्ठ अमावास्या जी आहे ती 14 जुलै म्हणजेच मंगळवारी साजरी केली जाणार आहे. मंगळवारी अमावास्या आल्यामुळे याला भौमवती अमावास्या किंवा भौम अमावास्या म्हणतात. या दिवशी मारुतीरायाची पूजा, हनुमान चालीसा किंवा बजरंग बाणाचा पाठ केल्याने मंगळ, राहू आणि केतू या ग्रहांचे अशुभ प्रभाव कमी होतात. ज्येष्ठ अमावास्या ही पितरांच्या मुक्तीसाठी अत्यंत फलदायी मानली जाते. या दिवशी नदीत स्नान करून पितरांच्या नावाने तर्पण आणि पिंडदान केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते. या दिवशी गरजू व्यक्तींना किंवा ब्राह्मणांना अन्न, वस्त्र, काळे तीळ, छत्री आणि चप्पल दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. पूर्वजांना प्रार्थना करणे, कालसर्प दोष दूर करणे, मंगळ दोष शांत करणे आणि दान धर्म करण्यासाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो. अमावास्येचे अधिपती देवता शनिदेव आहेत. या दिवशी हनुमानाची पूजा केल्याने शनीच्या 7.5 आणि ढय्या चक्राचा प्रभाव कमी होतो. शिवाय मंगळवार सोबत होणाऱ्या युतीमुळे राहू, केतू आणि मंगळ यांच्या अशुभ प्रभावापासून दिलासा मिळतो. अमावास्येला पिंडदान, तर्पण आणि अन्नदान करणे हा एक प्रभावी उपाय मानला जातो. यामुळे असंतुष्ट पूर्वज प्रसन्न होतात आणि सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात. ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी अनेक लोक आपल्या पितरांसाठी स्नान, दान, तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान करतात, ज्यामुळे प्रखर पितृदोषापासून सुटका मिळते. एवढंच नाही तर पूर्वजांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण प्रत्येकाने करा. दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय. हा उपाय केल्यामुळे 3 पिढ्याचा पितृदोष तर नष्ट होणारच आहे, पण फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजरबाधा नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचं आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. हिंदू धर्म ग्रंथानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात. यालाच आपण पितृदोष म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात. त्यापैकी एक म्हणजे पितृदोष. दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने, श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि आपल्या पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या आपल्या जीवनात निर्माण होतात. याशिवाय जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू आणि सूर्याचा संयोग असतो किंवा सूर्याची केतूशी संयोग होतो, अशा स्थितीत पितृदोष तयार होतो. या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता, प्रगतीत अडथळे, अचानक आजारपण, संकट, संपत्तीची कमतरता, सर्व सुखसोयी असूनही मनातील असंतोष इत्यादी अडचणी येतात. त्याचबरोबर या दोषामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा वारंवार आजारपण, चिडचिडपणा, हट्टीपणा, त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश प्राप्त न होणे, मुलांच्या लग्न जुळण्यामध्ये समस्या येतात, संतान प्राप्तीमध्ये समस्या ह्या निर्माण होत असतात. आणि जेव्हा आपण अमावास्या तिथीला हा काही प्रभावी उपाय करतो, त्यामुळे आपल्याला या सर्व समस्यांपासून मुक्तताही मिळत असते. अमावास्याच्या दिवशी असं म्हटलं जातं की आपले पितृ मृत्यू लोकातून या भूतलावर येतात. ते कावळा, कुत्रा, गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते उपाय हे करत आहेत. आणि हा उपाय आपल्याला
केल्यामुळे निश्चितच आपले पितृ जे आहेत ते आपल्यावर प्रसन्न होणार आहेत. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे, तर हा उपाय जो आहे तो तुम्ही 13 जुलैला करू शकतात किंवा अगदी 14 जुलैला केला तरीही चालणार आहे. कारण अमावास्येची प्रारंभ हा 13 जुलैला होत असून समाप्ती ही 14 जुलैला होणार आहे. अर्थात ही दर्श अमावास्या आहे, म्हणून तुम्ही हे जे उपाय आहेत ते दोन्ही दिवशी केले तरीही चालणार आहेत. आता हा उपाय आपल्याला कधी करायचं, तर रात्री आपल्याला घरातील सर्व काम उरकून झाल्यानंतर जेव्हा आपण झोपायला जाणार आहे त्या अगोदर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक वाटीभर भात हा शिजवून घ्यायचा आहे. भात शिजवताना त्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं मीठ, तेल किंवा काही टाकायचं नाही, नुसता भात हा शिजवून घ्यायचा आहे. भात शिजवून झाल्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये हा भात जो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. भात थंड झाला की त्यावर आपल्याला 2 चमचे दह्याचे टाकायचे. त्याचबरोबर आपल्याला थोडेसे काळे तीळसुद्धा टाकायचे आहेत. तसेच आपल्याला हळद कुंकूसुद्धा टाकून घ्यायचं आहे. आता हा दही भात त्याचबरोबर एक ग्लासभर आपल्याला पाणी घ्यायचं आणि आपल्या घरामध्येच आपल्याला दक्षिण दिशेला नेऊन हा भात जो आहे तसेच जो पाणी आहे तो ठेवायचा आहे. त्याचबरोबर 2 अगरबत्तीसुद्धा प्रज्वलित करून घ्यायच्यात. आता दक्षिण दिशेलाच आपल्याला तोंड करून बसायचं आहे, कारण दक्षिण दिशा ही आपल्या पूर्वजांची दिशा मानली जाते. आता जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांचं नाव माहिती असेल तर तुम्हाला नाव घ्यायचं आहे. आता पूर्वजांचं तुम्हाला नाव माहिती नसेल तर 21 वेळा आपल्याला ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे, त्यांची प्रार्थना करायची. आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचनाही करून घ्यायची. यापुढे आपल्याला त्यांचं कायम स्मरण राहील असं आपल्याला बोलायचं आहे. त्यानंतर आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला या दही भाताला नमस्कार करायला लावायचं, आपल्या पितरांचं स्मरण करायला लावायचं. त्यानंतर हा दही भात जो आहे तो आपल्याला तिकडनं उचलायचा आहे आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला हा दही भात जो आहे तो उतरवून घ्यायचा आहे. कारण बऱ्याचदा आपल्या घरामध्ये जी लहान मुलं असतात ती वारंवार आजारी पडतात, चिडचिड करतात, कारण त्यांना नजर लागलेली असते. तर हा उपाय केल्यामुळे नजरबाधा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये एखादा व्यक्ती आजारी असेल, ज्याला काही केल्याने फरक पडत नसेल, तर त्या व्यक्तीवरून सुद्धा आवर्जून आपल्याला हा दही भात जो आहे तो उतरवून घ्यायचा आहे. त्याचबरोबर जर घरामध्ये एखादा सदस्य असेल ज्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे प्राप्त होत नसेल, तर त्या व्यक्तीवरनं सुद्धा आपल्याला हा दही भात जो आहे तो उतरवून घ्यायचा आहे. सर्व व्यक्तींवरनं दही भात उतरवून झाल्यानंतर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा आपल्याला हा दही भात जो आहे तो फिरवून घ्यायचा आहे. संपूर्ण घरामधनं हा दही भात फिरवून झाल्यानंतर हा दही भात जो आहे तो आपल्याला आपल्या घरामध्ये जे बाथरूम आहे त्यामध्ये नेऊन ठेवायचं आहे. एकदा हे दही भात आपण बाथरूममध्ये ठेवलं की तुम्हाला ते बाथरूम जे आहे ते वापरता येणार नाही. आता बऱ्याच लोकांचा हा प्रश्न असतो की आमच्या घरामध्ये एकच बाथरूम आहे, मग आम्ही काय करायचं? मग तुम्ही एक काम करा, त्या दही भातावर आपल्याला एक बालदी जी आहे ती पालथी करून ठेवून द्यायची आहे. त्यानंतर तुम्ही बाथरूम वापरू शकता. आता हा दही भात जो आहे तो आपल्याला संपूर्ण रात्रभर बाथरूममध्येच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी आपल्या घरातील इतर सदस्य उठायच्या अगोदरच लवकर उठायचं आहे. आंघोळ न करताच आपल्याला हा जो दही भात आहे तो आपल्या बाथरूममधनं घेऊन बाहेर जायचं आहे. त्याचबरोबर एक ग्लासभर जो पाणी आपण ठेवलेला तो बाहेर आपल्याला टाकून द्यायचा आहे. बाहेर गेल्यावर जर तुम्हाला वाटेमध्ये कावळा किंवा कुत्रा दिसला किंवा अगदी तुम्हाला गाय दिसली तर त्यांच्या पुढे आपल्याला हा दही भात जो आहे तो ठेवायचा आहे. पण आता तुम्हाला वाटेमध्ये कावळा, कुत्रा, गाय काही नाही भेटली, मग काय करायचं? मग आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन हा दही भात जो आहे तो ठेवून द्यायचा आहे, जेणेकरून तिथे असणारे पशु पक्षी, कीटक, कुत्रे, पक्षी हे भात खाऊन घेतील. हे सुद्धा आपल्याकडनं केलेले एक प्रकारचं दान असतं आणि हे दान केल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात. एकदा तुम्ही हा दही भात झाडाखाली ठेवला की तुम्हाला मागे वळून पाहायचं नाही, सरळ आपल्या घरी यायचं आहे आणि आपल्याला स्वच्छ आंघोळ ही करून घ्यायची. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो अमावास्येच्या दिवशी करायचा. प्रत्येक अमावास्येच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत
शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.